नमस्कार, आपल्यासोबत आहेत ब्रिज कँडीचे कॅप्टन क्षीरसागर सर. नमस्कार. आपलं नमस्ते. नमस्ते सर. थोडं तुमच्या क्रिकेट करिअरबद्दल सांगा. आणि आज फायनल मॅचमध्ये थोडीशी घाई झाली, तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं, नॅचरल गेम काही खेळू शकला नाही, त्यामुळे तुम्ही 2 चौकार मारल्याच्या नंतर आऊट झाला. सुरुवात चांगली केलेली आणि फायनलची मॅच जिंकणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर सर. त्यासाठी नेमकं तुमचं प्लॅनिंग काय, थोडं तुमच्या करिअरबद्दल सांगा. माईक थोडं. आजच्या मॅचबद्दल सांगायचं झालं तर आता हा मंथ ऑडिटिंगचा आहे, तर बहुतेक प्लेयर्स हे आमच्या हॉस्पिटलमधूनच आले आहे ड्युटीवरून, त्यामुळे थोडं धावपळ झाली. म्हणजे जो रेग्युलर ओपनर होता माझ्याबरोबर तो आता जस्ट आला, आता बॅटिंगला गेला आहे, त्यामुळे मी थोडा डिफेन्सिव्ह मोडमध्ये होता. आज अटॅकिंग जो करायचा होता जो बॉल तो करता नाही आला, पण तरी पण आता सुरुवात चांगली झाली आहे. आणि हे ब्रिज कँडीचं 27वं वर्ष आहे. मी हे 2000 साली हे म्हणजे ब्रिज कँडी क्रिकेट सुरू केलं ब्रिज कँडीमध्ये. तेव्हा मी एकटाच प्रोफेशनल क्रिकेट खेळत होतो, बाकी सगळे टेनिस प्लेयर होते. मी 2000 साली ही टीम उभी केली आणि आज 27वं वर्ष आहे. आणि ही जी आत्माराम मोरे प्रतिष्ठानची टुर्नामेंट सुरू आहे, ही आमच्या ब्रिज कँडीच्या कॅरियरमधली ही 65वी फायनल आहे. तर माझ्या कारकिर्दीमध्ये म्हणजे ब्रिज कँडीचं मी कॅप्टन आहे, कोच आहे, मॅनेजर तुम्ही म्हणाल, कारण तसं आम्हाला म्हणजे एवढं स्पोर्ट्स सपोर्ट नाही आहे, म्हणजे स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन नाही आहे, तरी पण मुलांनी खूप मेहनत घेतली आहे या 27 वर्षात. आणि माझ्यावर सांगायचं झालं तर हे माझं 44वं वर्ष आहे आणि वयाच्या 13व्या वर्षापासून मी क्रिकेट खेळतो. तर लास्ट 44 वर्ष मी खेळतो आहे. तर AB डिव्हिजन मी 22 वर्ष खेळलो आहे. त्यात सगळे जे टेस्ट प्लेयर आहेत ते विनोद कांबळेपासून ते सूर्यकुमार यादव, सरफराज खान, इक्बाल अब्दुल्ला, जेवढे वसीम जाफर, हे सगळे जेवढे म्हणजे होते क्रिकेटर त्यांच्याबरोबर मी खेळलो आहे. मी यंग मोमेडनला 5 वर्ष B डिव्हिजन खेळलो, तेव्हा सरफराज आणि मी ओपन करायचो. आणि त्याच्यानंतर राहिल शेख, इक्बाल अब्दुल्ला हे सगळे प्लेयर्स होते. सूर्यकुमारच्या अगेन्स्ट मी यंग मोमेडनला असताना तो पारसीमधून खेळायचा 7-8 वर्षापूर्वी, तेव्हा पण आम्ही एकत्र अपोजिट खेळलो होतो. आणि मी नॉर्मली 2001 साली इंग्लंडला पहिली वेळा गेलो आणि 2001 ते 2010 म्हणजे 8 वर्षात मी 8 वर्ष काउंटी खेळलो तिकडे, मायनर काउंटी. आणि आतापर्यंत एवढ्या 24 वर्षात मी ऑलमोस्ट 3000च्या वरची सामने खेळलो आहे आणि 51च्या वरती 101 झाले आहेत माझे. पण आमचं कसं आहे की जॉबमध्ये एवढं स्पोर्ट्ससाठी प्रोत्साहन नाही आहे. तर क्रिकेट झालं की धावपळ करायला लागतं, ऑफिसला जायला लागतं. आज पण आता मॅच झाले की बहुतेक प्लेयर ऑफिसला जाणार आहेत, पण मुलं खूप मेहनत घेत आहेत या टुर्नामेंटसाठी. आणि लास्ट 27 वर्षापासून हे कार्य सुरू आहे आणि सरांच्या माध्यमातून, आत्माराम मोरेंच्या माध्यमातून हे आम्हाला पेपरला पण प्रसिद्धी भेटते, तर मॅनेजमेंटतर्फे कडे पण हे जात आहे. आणि मुलांनी असाच खेळ खेळावा. आणि आता जवळपास क्रिकेट खेळत असताना बराच कालावधी गेला आणि वयाच्या 55व्या वर्षी सुद्धा तरुणांना लाजवेल थोडा तुम्ही स्वतःमध्ये स्टॅमिना निर्माण केलेला आहे. मग या सगळ्या गोष्टीसाठी व्यायाम लागतं, हायजीन फूड लागतं, या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज? सर नॉर्मली आता लास्ट मला बॅकचा प्रॉब्लेम आहे, तर लास्ट 25 वर्षापासून मी बेल्ट घालून खेळतो आहे. बेल्ट आहे माझ्या पाठी. तर मला 26 वर्षापूर्वी टॅक्सी निवडवलं होतं, त्यामुळे माझं वेट तेव्हा 82 ते 85 होतं. पण मग मला डॉक्टरांनी सांगितलं की वेट जास्त वाढवलं तर तू खेळू शकणार नाही, कारण तो वरचा वेट कमरेवर येईल. त्यामुळे लास्ट 25 वर्षापासून माझं वेट हे 70 आणि 75च्या मध्येच आहे. मी नॉर्मली राईस खात नाही, स्वीट्स खात नाही, ऑइली फूड फार कमी खातो, खाली चपाती भाकरी आणि भाजी खातो. नॉनव्हेज फक्त बुधवार रविवारी खातो, बाकी स्वीट्स बीट्स सगळं बंद केलं आहे मी लास्ट प्रॅक्टिस. आणि रेग्युलर म्हणजे थोडं धावतो मी, रनिंग करतो. आणि परत मी तिलकनगरला राहतो, त्यामुळे मला रोज 3 ट्रेन चेंज करायला लागतात. तर त्यामध्ये माझा मोस्टली हा सराव होतो. म्हणजे तिलकनगर हार्बरवरनं सेंट्रलवरनं वेस्टर्नवरनं मग ब्रिज कँडी, असा 1.5 तासाचा प्रवास असतो माझा रोज यायला जायला. त्यामुळेच माझं ते ब्रिज चढून धावून हे ते ट्रेन पकडून तेच माझं एक्सरसाइज होतं. आणि घरी जाताना मग थोडं चालत जातो मी. सर आता जर तुम्ही ग्राउंडमध्ये जर एक नजर मारली तर तुम्हाला प्रोफेशनल टीम्स आहेत तुमच्या हॉस्पिटलच्या, त्याचबरोबर
पलीकडे जर पाहिलं तुम्ही हां. तर महिलांचे क्रिकेट सामने सुरू आहेत. हां सर, ते विद्यार्थी कॉलेजचे बरोबर सर. हां दोन्ही बाजूला हां. ते पण पाहिलं तर सेम आहे. हां. तर ह्या नव पिढीला देण्यासाठी तुमच्याकडे काय तुमचा संदेश आहे? नॉर्मली आजच्या यंगस्टर्स पिढीला मी एवढंच सांगेन की तुम्ही क्रिकेट खेळता तर मनापासून खेळा, जस्ट खेळायचं म्हणून खेळू नका. आणि मेन खेळत असाल तर त्यामध्ये जिद्द पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं डिसिप्लिन पाहिजे, तुमचा आहारावर कंट्रोल पाहिजे आणि तुम्ही व्यायाम केला पाहिजे. आणि कुठेही जर तुम्ही अपयश भेटलं तर खचून न जाता पुढच्या मॅचचा तुम्ही विचार केला पाहिजे ऑलवेज. प्रत्येक मॅच ही तुमच्या मनासारखी नसते, कधी तुम्ही परफॉर्म करता कधी नाही करता, पण तुम्ही प्रयत्न सोडू नये. तुम्ही खेळत राहावं, जिथे चुका होतात त्या चुका करू नये तुम्ही परत, आणि प्रयत्न करावा की प्रत्येक ही मॅच ही वेगळी असते. तर तुम्हाला प्रत्येक मॅचला वेगळ्या माइंडसेटने जायला लागतं तुम्हाला खेळायसाठी, आणि तुम्ही तुमची 101% तुम्ही द्या ग्राउंडवर. मॅचचा जो हार जीत आहे तो नंतरची आहे, जो चांगला खेळेल तो जिंकेल त्या दिवशी, पण तुम्ही शेवटपर्यंत हार मानू नका. हेच माझा यंगस्टर्सला संदेश आहे सर. धन्यवाद सर. हां, थँक्यू सर.